एकटावर एक शॉट देत चालली. ओय शपथ, ओय शपथ, ओय शपथ. बसांची लाईन बघा इथे एवढी मोठी, इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. तर सध्याची परिस्थिती बघा इथली नांदेडमधली, भरपूर माणसं आहेत, भरपूर पब्लिक आहे, पण गाडीच नाही अजिबात. नमस्कार मंडळी, मी विजय, स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. तर मी आता आहे नांदेडमध्ये आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता ही आहे नांदेडची दिवाळीची गर्दी. देगलूरपर्यंत ब्लॉक केला, तिथून नांदेडला आलो. ॲक्च्युली मला इथून जायचं होतं डायरेक्ट कोल्हापूरला, पण रात्री गाडी नव्हती 11 वाजता. म्हणलं थोडं थांबावं, सकाळी जावं. तर आता नांदेडमध्ये आहे. नांदेड रत्नागिरी गाडी होती, ती पण मला ऑप्शन होतं, पण म्हणलं अगोदर आपण नांदेड कोल्हापूर ब्लॉक केलेला, म्हणलं ते परत पुन्हा बनवण्यात काय अर्थ नाही आहे. तर म्हणलं एखादा नवीन रूट आपण कव्हर करूया, नवीन रस्ता बघूया, कारण की आपल्याला जेवढे रस्ते कव्हर करता येईल तेवढे कव्हर करायचे आहेत. म्हणून म्हणलं आज आपण नांदेड ते अहमदनगर हा प्रवास करणार आहोत. सगळं पब्लिक त्या गाडीकडे चालले. आत्ताच आली गाडी स्टँडमध्ये, सगळ्यांची दिसतं धावपळ चालली. हो भाई साहब, काय चाललंय. गेल्या वेळेस आपण आलतो तेव्हा नांदेडमध्ये पण असंच पाहिलं होतं ना, ते पुन्हा तेच बघतोय आपण. दुसरी गाडी आहे. तर आता परभणी गाडी आहे. मला वाटतं डायरेक्ट गाडी शक्यता कमी आहे, त्यामुळे परभणीपर्यंत जाऊया आपण आणि मग बघूया कसं होतंय ब्लॉग. माहिती नाही, ठरवलं तर नगर आहे. चला, बसले कोण नाही, ठीक आहे, मला व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यासाठी. तर आपण असं करणार आहोत, डायरेक्ट अहमदनगरला शक्यता कमी, जरी गाडी असली तरी जागा भेटेल का नाही हे माहिती नाही आहे. तर परभणीपर्यंत आपण जाणार आहोत. परभणीपासून गाड्या भेटतील, नगरला गाड्या भेटतील का परभणीपासून? परभणीपासून अहमदनगरला आपल्याला गाड्या भेटतील. आपल्याला काय रूट कव्हर करायचं आहे कुठला काय ना. ह्या गाड्याला एवढी गर्दी नाही आहे, आता सगळ्या गाड्या फुल आहेत एकदम, आणि दिवाळीमुळं. आणि हा व्हिडिओ तुम्ही कधी बघसाल माहीत नाही मला. आपलं नांदेड ते अहमदनगर अंतर आहे 338 किलोमीटर, पण आपला पहिला टप्पा असणार आहे तो असणार आहे परभणीचा. खुळकुळा नुसता खुळकुळा. गाडीची कंडिशन तुम्ही पाहिली असाल, मी जसं म्हणलं खुळकुळ झालं आहे. होतंच आता, काय जसे रस्ते असेल तशी गाडीची कंडिशन होणारच. पण जसं नाही का, आता आपण किती कष्ट करतो, आपण जोपर्यंत जवान आहोत, यंग आहोत, तोपर्यंत धावपळ करतच असतो ना, तसं गाडीचं पण आहे. ती पण पळालेली, भरपूर प्रवाशांना त्यांनी त्यांच्या योग्य स्थळी पोहोचवलेले. आता तिचं सुद्धा वय झाले, ती सुद्धा आता म्हातारी झालेली, त्याच्यामुळे थोडंसं तिला आराम द्यायला पाहिजे. माझं फक्त एवढं पर्सनली मत आहे की कोणाचे तरी प्राण वगैरे असं काही हानी होऊस तर कोणाची, तोपर्यंत गाडी वापरू नका, असं माझं म्हणणं आहे. बाकी तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. तर चला जाऊया पुढं. ह्याच्यासाठी जरासं मागं आलतो तुमच्याचबरोबर बोलण्यासाठी. तर आता आपलं वसमत लागेल, आता टाईम झाला आहे 3 वाजे. बघूया कुठपर्यंत प्रवास होते आपल्याला. तर नगरपर्यंत जायचं आहे, बघूया. गाडीला जायला रस्ताच नाही आहे, सगळे रस्त्यावर बसलेत विकायला. तर मी आता ज्या सीटवरती बसलो आहे ते सीट सुद्धा सस्पेन्शन आहे, एकदम गदा 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 हलते. आपण जो प्रवास करतोय तो राष्ट्रीय महामार्ग 61 आहे. हे बघा, काम चालू वाटतं रस्त्याचं. आणि समोर बघा वसमत बसस्थानक. तर आता आपण आलोय वसमतमध्ये, जे की हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका आहे, तिथं आपण आलोय. आणि तुम्हाला माहिती आहे इथून राष्ट्रीय महामार्ग 61 जातो, जो की महाराष्ट्रातील भिवंडीपासून
ते तेलंगणामधील निर्मलपर्यंत किंवा अगट्यालपर्यंत जातो आणि संपूर्ण लांबी साधारण 700 ते 750 किलोमीटरच्या दरम्यान आहे. हे वसमतचं बसस्थानक आहे आणि इथं लागली ही आहे बीड गाडी आणि आपली परभणी गाडी बाहेरून एवढी भारी दिसते ना, आतमधून एकदम खुळखुळ झाला खुळखुळा. हैदराबाद परभणी आता वसमतमध्ये आली. या गाडीमध्ये पण आपण जाऊ शकतो, पण त्या गाडीने जाणार नाही. आपण ह्या गाडीत बसलो तर ह्याच गाडीत जाणार आहोत. हा हे आहे झिरो फाटा. फाट्याचं नाव काय आहे? झिरो फाटा. भारी. पुढं बसून बसून माझं डोकं दुखायला लागलं, त्यामुळे मागे येऊन बसलोय. काय माहिती ते चालक आता गाडी कशी चालवत असतील, कसला खतरनाक आवाज येतोय जबरदस्त. आता आपण परभणीपर्यंत इथंच बसूया आणि मग बघूया कुठली गाडी भेटते आपल्याला. नगरपर्यंत का अशीच गाडी भेटते काय माहीत नाही आता. तर आता परभणीत पाऊस सुरू झाला आहे. मस्तपैकी एक राईस प्लेट घेतली, 125 रुपयाला भेटली मला. मी जास्त काही शूट नाही केलं, स्टेशनपाशी जेवण केलं मी आणि आता स्टँडमध्ये आलो आहे परभणीच्या. आता बघूया नगरला जाऊस तर आपल्याला उशीर होणार आहे. माहिती नाही आता गाडी भेटते का नाही ते सुद्धा माहिती नाही आहे. अहमदनगर आहे 272 किलोमीटर. वेळ दाखवत आहे 5 तास 42 मिनटं. 2 मार्ग आहेत, एक बीड मार्गे जाते आणि दुसरी जी आहे ती जाते पाथर्डी मार्गे. ठीक आहे बघू. आता समोर गाडी लागली ती लातूर आहे. मला वाटतं लातूरला जावं, कारण की लातूरवरून आपल्याला सोपं पडेल कोल्हापूर मार्गे तिकडे जायला. मित्रांनो, तुम्ही म्हणसाल नक्की चाललंय कुठं ते तरी सांगा मला. तर आता बघा ना, आता आपण ठरवलं होतं अहमदनगरला जायचं, पण गाडी दुसरी भेटली. तुम्ही म्हणसाल काय विजय, अरे नक्की काय लावलं, एक तरी ठरव कुठंतरी जायचं. आता आपण लातूरला जाणार आहोत. विचार केला मी डोक्यात, लगेच कॅल्क्युलेट केलं की आपल्याला पुण्यावरनं जवळ पडेल का लातूरवरनं जवळ पडेल. ठरलं होतं नगरला जायचं. नगरला भरपूर लांब पडतं अंतर, तुम्ही बघितलं असेल. त्यामुळे आता आपण इथून लातूरला जाणार आहोत. लातूरवरनं गाड्या आहेत तिकडं कोल्हापूरला जायला. आणि तुम्हाला पहिलं सांगतो कुठं जायचं आपल्याला नाणीजला जायचं आहे आणि उद्या 21 तारीख आहे. मग त्याच्यामुळे हा विचार करतो की जेवढं लवकरात लवकर आपल्याला जाता येईल तसं करणार आहोत आपण. तर आता ही गाडी बघा, ही गाडी जाते लातूरला परभणी मार्गे, म्हणजे परभणीवरून गंगाखेड, परळी, अंबाजोगाई आणि शेवटी लातूर. बघूया आता. माणसाला याडा झाला तू, याडा कुठं कुठं फिरवायला लागला आहे आम्हाला. मजा येते ना पण फिरायला. तुम्ही बघा किती गरम व्हायला लागले मला आणि सगळा घामाघूम झालो आहे मी, पण मजा येते. तुम्हाला येते मजा जर येत असेल तर एक लाईक नक्की करा. चला मग जाऊया लातूरला. दादा आपल्याला डायरेक्ट लातूरपर्यंत, त्यामुळे काही विषय नाही आहे. तरी अंदाज असेल की आपला काय टायमिंग किती वाजेपर्यंत पोहोचते? हां का? अरे वा. तिथून गाडी भेटेल का लगेच मला कोल्हापूरला? इथून लातूर फक्त 115 किलोमीटर आहे. 3 तास 10 मिनटं दाखवत आहे. हे बरं पडतं आपल्याला. ठीक आहे, असा अचानक भयानक प्रवास सुरू झाला आपला. तुम्हाला पण मजा येत असेल तर मित्रांनो एक लाईक नक्की करा. आणि आता प्रवास कंटिन्यू करूया आपण. म्हणत असाल वेळा झाला आहे वेळा. तर आपलं परभणी ते लातूर तिकीट दर आहे 225 रुपये. एक वाजती गाडी कापूस निघते. या रस्त्याला मध्ये मध्ये असे पॅच आहेत, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे तुम्हाला रस्ता भेटेल लातूरला जाताना. कापूस दिसते. मित्रांनो, हा जो अशोक लेलँडचा आवाज आहे ना इंजनचा, बस याचा दिवाना झाला मी, दिवाना. मारायचं काम आहे. अशोक लेलँडचा जो साऊंड आहे ना त्याचे भरपूर फॅन आहेत. कुणी असेल तर कमेंट करा.
हे आहे गंगाखेड. बस स्टँडचा रस्ता बघा कसा आहे. हा हा का? अरे बाप, रस्ता आहे का काय? रस्ता कशावर न म्हणणार याला? रस्ता वाटतच नाही यार. असं वाटतं एकदम ॲडव्हेंचर ट्रिप चालू आहे काय. हा, गाडी काय नाही वाजवायची, काचकूच काचकूच असा रस्ता असल्यावर. हे आलं गंगाखेडचं बस स्टँड. बघा ना, तिन्ही गाडी एकदम रिव्हर्स चालल्या. रेस लागली त्यांच्या, पहिलं कोण निघते बाहेर. हो हो, पुणे गाडी ती, परळी पुणे. ही गाडी आहे जत हिंगोली. दिसत नसेल आता, जतवरनं आलेली हिंगोलीला चाललेली. तर आता आपण गंगाखेडमधून निघतोय आणि आता टाईम झाला आहे बरोबर 7:30 वाजलेत. तर एक सांगायचं होतं की तुम्हाला आठवत असेल आपण जो पुणे अहमदनगर ब्लॉग केलेला आहे त्याच्यामध्ये आपण बोललेलो की जर तुमचा सपोर्ट राहिला, तुमची साथ राहिली तर आपण तो प्रवास पूर्ण करणार आहोत. यस, तर आपले 50,000 सबस्क्रायबर झाल्यावरती आपण मुंबई ते गंगाखेड हा प्रवास करणार आहोत. तर मित्रांनो, लवकरात लवकर करून टाका सबस्क्राईब आणि प्रवासाची मजा घेऊया त्या पुन्हा एकदा आपण. ठीक आहे, आता आपल्याला लागेल परळी लागेल आपल्याला आणि त्याच्यानंतर अंबाजोगाई, मग लातूर. जर कुठल्या गाडीची सस्पेन्शन टेस्ट घ्यायची असेल तुम्हाला तर हा रस्ता रिकमेंडेड आहे माझ्यातर्फे. आता आपण एंट्री केलेली आहे परळीमध्ये. तर हे आलेलं आहे परळीचं बसस्थानक. परळीविषयी जर सांगायचं झालं तर भारतात 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग हे परळीमध्ये येतं, जे आहे वैद्यनाथ पण म्हणतात आणि वैजनाथ पण म्हणतात. एक गाडी, आता टाईम बघा आपला झाला आहे 8:30 वाजलेत. आता याच्यानंतर आपल्याला लागेल अंबाजोगाई आणि मग लातूर. आता आपण चहा प्यायला चाललो आहे कंडक्टर दादा आणि ड्रायव्हर दादांबरोबर. चला, काय आता तसंही जेवण झालेलं आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आपलं. पुणे कंधार प्रवास केला होता आपण, म्हणजे कंधारपर्यंत आपण गेलोच नव्हतो. आपण गेलो ते फक्त इथं परळीपर्यंत आलो. त्याचं कारणही तेच होतं, कारण की आपल्या गाडीला कंधारला जायला उशीर होणार होता. त्यामुळे मग मी परळीमध्ये उतरलो होतो आणि इथून रिटर्न पुन्हा मी घरी गेलो होतो, म्हणजे पुण्याला गेलो होतो. कारण सकाळी दुसऱ्या दिवशी मला जॉबला जायचं होतं म्हणून. त्यामुळे तो पूर्ण प्रवास होऊ शकला नव्हता आपला. त्याचं रिझन तेव्हा नव्हतं दिला मी. आणि हे जे हॉटेल आहे ना, इथं बसूनच मी तेव्हा चहा पिला होता. तेव्हा ते तिकडचं सीट होतं, तिकडं बसलो होतो मी. तर तेव्हा चहा पिला होता इथं आणि इथून रिटर्न मी पुन्हा गेलो होतो पुण्याला. तर त्या ब्लॉगचं मी तुम्हाला आत्ता सांगतो आहे रिझन. आता कसं आहे, आता सांगायला जरा मजा यायला लागली कारण की तेवढी ऐकणारी आपली फॅमिली भेटलेली, त्याच्यामुळे काय विषय नाही आहे. तर आता चहा घेऊया मस्तपैकी. आपले चालक दादा हे आहेत आज परभणीपासून. आळंदी गंगाखेड गाडी ही पुण्यावरून आलेली आपल्या. तर चला मग निघूया आता. ही आपली परभणी लातूर आज इकडं लागली. ही सापुतारा आहे का काय आहे? अच्छा, लातूर परभणी गाडी. पुन्हा एकदा येण्याचा योग आला आपल्याला परळीमध्ये. तर
जाऊया. आता वेळ लागणार नाही, आता गाडी लगेच जाईल. आता सांगत होते की आता इथून एवढा खराब रस्ता, म्हणजे खराब रस्ता नाही, आता सगळा सिमेंटचा रस्ता आहे. फक्त परभणीपासून इथपर्यंत परळीपर्यंत रस्ता खूप खराब आहे. तिथे सांगत होते पाऊस जर असला तर 1.5 तास लागतो इथपर्यंत परळीपर्यंत येण्यासाठी. जेव्हा आलतो ना मी, समोर बसलेले आहेत का, इथं बसलो होतो मी बसची वाट बघत. सगळ्या आठवणी ताज्या झाल्या एकदम. तेव्हा मला डायरेक्ट पुण्याची गाडी नव्हती भेटली वाटतं, नगरची गाडी भेटली काय आठवत नाही मला. मजा आली ती प्रवासात. रस्ता बघा कसा एकदम सिमेंटचा रस्ता आहे. तर आता आपण आलोय अंबाजोगाईमध्ये. हे बघा, तर हे आहे अंबाजोगाईचं बस स्थानक. एक नंबर केलेलं दिसते, रिडेव्हलपमेंट झालेलं आहे. आणि इथं पाऊस सुरू झालाय. बघा ना, मस्त केलंय. असं सगळे बस स्टँड असे व्हायला पाहिजेत महाराष्ट्रामधले. तुमचं काय मत आहे कमेंट करा. अमरावती हे बघा, अंबाजोगाईचं बस स्थानक मस्त आहे, एक नंबर. पूर्ण सगळं नवीन बनवलेलं आहे, एकदम नवीन. आणि मी वर्ध्याला गेलतो, वर्ध्याचं पण बस स्थानक असंच होतं. इकडे एक गाडी लागली, ही आहे अंबाजोगाई अमरावती गाडी. मार्ग आहे तिचा परळी, परभणी, हिंगोली, वाशिम, कारंजा, अमरावती. पाऊस काय आपला पिच्छा सोडत नाही आहे. एवढा जबरदस्त पाऊस चालू आहे की समोरचं काय दिसत नाही आहे. दादांना म्हणजे चालवणं पण अवघड व्हायला लागले. मला वाटतं कागद वगैरे घ्यावा आणि पुसावं व्यवस्थित. कागद आहे का पण ओळू शकतो. याच्यापेक्षा अजून द्याकरता असू शकते. एकटावर एक शॉट देत चालली गेली. ओई शपथ, ओई शपथ, ओई शपथ. घाबरली ना, फाटली माझी. काय मला ते समजा नाही. मला कसली जोरात पडली ती, काय माहिती याच्यात रेकॉर्ड झाली का नाही. फर्स्ट टाइम एवढा ॲडव्हेंचर असा प्रवास करतोय मी. वाटलं नव्हतं एवढा खतरनाक प्रवास होईल माझा. ठरवलं काय होतं ना, आज होतंय काय आयुष्यामध्ये. जायचं होतं नगरला, चाललोय लातूरला. आज निसर्ग त्याची कला दाखवते. बघा बघा बघा, कला बघा त्याची. घर बसल्या बघून घ्या काय असतं निसर्ग. किती दाखवं ते समजा नाही मला. कुठं कॅमेरा कुठं पुरवावा तेच कळा नाही मला. सगळीकडनं उगा पाडतात. डायरेक्ट आपल्याला खाली जाणार आहे गाडी लातूर बस स्टँडला. त्यामुळे काय टेन्शन नाही. तर एवढ्या पावसातलं अवघड झालं असतं आपलं तिकडं जाणं. त्या कोणत्या गाड्यात नवीन एस टीची नवीन प्रकार आहे का. फायनली मित्रांनो पोहोचलो आपण लातूरमध्ये. पण आता आपण जुन्या बस स्टँडला आहोत. आणि पाऊस तुम्ही पाहिला असेल, काय भयानक पाऊस आहे. मी लाईफमध्ये पहिल्यांदा असा प्रवास केला एवढा खतरनाक पावसामध्ये. विचारूच नका विजा कशा पडत होत्या. पण दादांनी
खरंच एक नंबर गाडी चालवली. म्हणजे ठीक आहे, माझ्या परीने जेवढं मला काच स्वच्छ करता आली तेवढी मी केली, पण त्यांनी खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे. एकदम जबरदस्त अशी गाडी आणली त्यांनी. जायचं होतं आपल्याला नगरला, पण आपण आलो आहे लातूरला. कदाचित हे बघण्यासाठी आपल्याला पाठवलं असेल आणि माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा अनुभव घेतला असेल या प्रवासाचा. तर आता इथून मला जायचं आहे कोल्हापूरला, मला नानीचं जायचं आहे. तर आता इथून मला नवीन बस स्टँडवरनं गाडी भेटेल, तिथं गेल्यावर आपण गाडी पकडूया. तर चला मग, आता काही जास्त लांब नाही इथून अंतर, एक साधारण 1-1.5 किलोमीटर असेल. आपण इथंच होतो ना. हां चालतं. चला धन्यवाद, जाऊ द्या. अरे बाप रे बाप 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 बाप, पाऊस पाऊस. बुटं भिजली रे 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 रे. तर कसा वाटला तुम्हाला प्रवास, जरा कमेंट करून नक्की सांगा. कारण की तुम्ही पाहिलंच असेल कसला भयानक आणि खतरनाक प्रवास झाला आहे. आपण आपल्याला जायचं होतं अहमदनगरला आणि आलो आपण लातूरला. ॲक्च्युली मला जायचं होतं, तिकडंच जायचं होतं. तिकडून तसंच तिकडं जाणं होतं मी, अहमदनगरवरनं पुणे किंवा मधनं गाडी भेटली असती तर मी तसंच जाणं होतं कोल्हापूरला. पण ठीक आहे, लातूरजवळ वाटलं मला. तिथं किलोमीटर वगैरे बघितलं, त्याच्यानंतर मी गाडीमध्ये बसलो. लातूरजवळ वाटलं मला, म्हणून आता लातूरला आलेलो आहोत. आणि आता टाईम दाखवतो तुम्हाला. टाईम बघा, आता जवळजवळ 11 वाजलेत, बरोबर 11 वाजलेत. आणि पाऊस बघा तुम्ही, आवाज बघा ढगांचा, खतरनाक पाऊस आहे. तर अपेक्षा करतो तुम्ही हा प्रवास एन्जॉय केला असेल, माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा थ्रिल अनुभवला असेल. खतरनाक असा अनुभव तुम्हाला सुद्धा आला असेल तर नक्की कमेंट करा. तुमची काय प्रतिक्रिया नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराष्ट्र.